26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि दुर्दैवानं हा व्यसन जे आहे अंमली पदार्थांचं हे जळगाव शहर असेल, महाराष्ट्र असेल किंवा आपला यापुरता मर्यादित नाही, तर हा पूर्ण देशाचा आणि जगाचा विषय झालेला आहे. आणि तंबाखूजन्य पदार्थ हे गेटवे आहेत, अंमली पदार्थांचा गेटवे म्हणजे सुरुवात तिथून होते. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा. जर घरामध्ये बाप जे वर्तन करतो ते मुलं ऑब्झर्व करतात आणि त्यांचं जगणं होऊन जातं. म्हणून आपली नवीन पिढी, येणारी चांगली पिढी घडवायची असेल तर पहिल्यांदा बापानं म्हणजे घरातल्या प्रमुख माणसानं बदलणं अतिशय अत्यावश्यक आहे. जर घरातले माणसं बदलली ना तर आपल्या मुलांना शिकवायची गरज पडणार नाही, तू जग कसा वाग कसा म्हणून. तर ह्या अंमली पदार्थाच्या दिनानिमित्त एवढंच जळगावकरांना आपली विनंती करायचं की नाही म्हणा व्यसनांना, से नो टू ड्रग्स. आज ही जी काही मंडळी सहभागी झाली याच्यातली बरीच मंडळी व्यसनमुक्त झाली. येस. तर या चेतना व्यसनमुक्ती केंद्रावर जे ऍडमिट रुग्णमित्र आहेत त्यातील काही रुग्णमित्र यात सहभागी झालेत आणि त्यांनी सुद्धा प्रण केलं की आम्ही तर व्यसनमुक्त झालोय, पण आमच्यासारखेच तुम्ही सुद्धा व्हा, आम्ही सुधारलो, आपण पण सुधरा म्हणून. येस.